नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कोणाची तरी हवी असते, पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ते आपल्याजवळ नसते? आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावल्यावर आपलीही बोटे सुगंधित करून जातो. सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केलं तर उडून जाते, बळजबरी केली तर मरून जाते. निरपक्षपणे काम करत राहिलं तर अलगद जेव्हा मनगटावर येऊन बसते. तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल तेवढाच किंबहुना त्याहूनही जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असते. दुःख भोगल्याने कमी होते आणि सुख विभोगल्याने वाढते. वाहतो तो झरा आणि थांबतो तो डबकं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलुमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उंच नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चितपणे नियंत्रण करू शकतो. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील. एकदा तुटलेलं नातं झाडाला परत कधी जोडता येत नाही. एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याची जागा स्वतःला ठेवून बघा. अनुभव म्हणजेच तुमच्यासोबत जे घडते ते नव्हे, तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले ते अनुभव. एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करू नका. उपयोग, कारण ती केव्हा ना केव्हा सुटणारच. एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल तर चिंता करून काय उपयोग, कारण ती कधी सुटणारच नाही. भीतीला टाळलं तर ती वाढत जाते आणि भीतीची सामना कराल तर ती पळून जाते. बरोबर ना? श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.